आमदारांनी सांगतात ते मी एवढा निधी आणला, खरोखर त्या प्रगतीचे आणि त्या क्वालिटीचे कामं होतात का ही देखील खऱ्या अर्थाने पाहायचा कालावधी वेळ आहे। आणि मग एकीकडे हे सगळं पाहत असताना सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं उल्लेख केला तसं खरी गोष्ट आहे का 2019ला या तालुक्यातील जनतेने आमदार बदलला आणि आमदार बदलल्यानंतर पहिला स्टंट काय केला असेल तर जो आपण पाहतो असेल की ज्या टोलच्या माध्यमातून नाशिक ते पुणे रस्ता जो आहे तर नाशिक ते पुणे रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे, त्या बोटा गावाजवळ पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांवरती माती टाकायचा स्टंट आपल्याला पहिला स्टंट त्या ठिकाणी पाहायला भेटला। आणि मग हे स्टंट करत असताना वेगवेगळ्या अनुषंगाने मगाशी आपण उल्लेख केला तसं खरोखर तालुक्यातील एकीकडे मोठा निधी आणला जातोय, सांगितलं जातोय, पण हा नुसतं आपल्या समोरचं उदाहरण जर सांगायचं झालं तर 2018 साली हा जो काही आपला हायब्रिड एन्युटी अंतर्गत कोलार घोटी रस्त्याचं उद्घाटन माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालं। या रस्त्यावरती ज्या तरतुद्या त्या तरतुदी पुढं चालून कशा वगळण्यात आला, आताच आपण जर नुकतंच पाहिलं असेल का याचा पुढील भाग जो जिल्हा हद्द आपली अहमदनगर जिल्हा हद्द संपते तिथून तर नाशिक जिल्ह्यातील हद्दीमध्ये जर हा रस्ता जर पाहिला तर त्या हद्दीमधले कामाची कंडिशन, कामाची परिस्थिती, त्या ठिकाणी लागलेले पथदर्शक दिवे, त्याचबरोबर या ठिकाणी लागलेले जे काही साईनबोर्ड असतील, गावांच्या पाट्या असतील आणि सर्वात महत्त्वाचं रस्त्याच्या दुतर्फा लावलेले झाडं असतील, हे देखील फक्त आपली जिल्ह्याची बाउंड्री ओलांडल्यानंतर हे सर्व कामं अतिशय चांगल्या पद्धतीचे कामं पाहायला भेटतात। तो देखील हायब्रिड एन्युटी अंतर्गतच रस्ता आहे, त्याला देखील आपल्या इतकेच पैसे दिलेले होते। त्या कॉन्क्रीटची क्वालिटी, त्या कॉन्क्रीटची चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणि आपल्याकडं पाहिल्यानंतर घसरलेली क्वालिटी याचा जर तुलनात्मक केली तर मग हा सर्व विकास कामं होत असताना माननीय आमदार महोदय काय करत होते का, हा प्रश्न देखील आपल्याला जनतेला पडलेला पाहायला भेटतोय। या माध्यमातून माननीय आपण सर्व पत्रकार महोदय या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितात, एवढं तीक्ष्ण प्रश्न त्यांच्या बाबतीत विचारू नका, नाही तर उद्याला तुमच्यावर कदाचित एखादी पोलीस केस होईल का काय असं मला माझ्यासारख्याला देखील वाटतंय। तर त्या दृष्टिकोनातून थोडंसं जपून वागा त्यांच्या संदर्भात, कारण की अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत का ज्यांच्या संदर्भात त्यांनी एका गावात गेले, त्या गावामध्ये त्यांना एका कार्यकर्त्याने विचारलं का तुम्ही गावात लाल भगवा उपरणं का घालतात, तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्या विचारण्यावरून त्याच्यावर पोलीस केस दाखल झाली। एका गावात गेले तर रस्त्याला खड्डे पडलेत म्हणून त्या ठिकाणी गावातील काही माणसं उभे होते, त्यांनी विचारलं तर त्याच्यावर पोलीस केस टाकण्यात आली, त्याला जाहीरपणे मारण्यात आलं। ह्या सगळ्या होत असताना आपण जर त्यांच्याविषयी एवढे तीक्ष्ण पद विचारले, मला बोलायला काय अडचण नाही, तुम्ही तीक्ष्ण बोला तेवढं माझ्याकडे उत्तर आहेत, पण हे उत्तर देत असताना कदाचित तुमच्यावर बुमरॅंग होऊ नये या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने काळजी घ्या। शेवटी प्रश्न तुम्ही उद्भवला म्हणून बघा, सध्या मी तिला एका बाजूला कुठंतरी आमदार तिरंगे